वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सगळेजण? आशा करते सगळेजण स्वस्त आणि मस्त असाल आणि आपली लाईफ भरपूरपणे एन्जॉय करत असाल। चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा एक साधा पण समाधानाने भरलेला दिवस। सकाळी मी 6 वाजता उठते, कारण रात्री सुद्धा झोपायला उशीर होतो, म्हणून सकाळी 5 वाजता उठणं मला काही जमत नाही, म्हणून मी सकाळी 6 वाजता उठते। आणि उठल्यानंतर पहिले मी देवाची प्रार्थना करते, नंतर खिडक्यांचे सगळे पडदे उघडून थोडा वेळ मी बाहेर उभी राहते, कारण की पूर्ण दिवस आपण घरातच कोंडलेलो असतो, म्हणून सकाळची ही ताजी हवा सुद्धा शरीराला मिळायला पाहिजे। आणि सकाळ ही माझ्यासाठी फक्त सुरुवात नाही तर नवीन संधीचा आरंभ आहे, कारण घरातली तीच ती कामे आपण रोजच करत असतो, त्यात काही नवीन नाही, पण तरीही शरीराला एक नवीन स्फूर्ती तर हवी आहे, त्यासाठी ताजी हवा सुद्धा मिळायला पाहिजे। म्हणून मी सकाळी थोडा वेळ बाल्कनीमध्ये उभी राहते, त्यानंतर पाणी उकळत असते आणि पाणी उकळल्यानंतर लगेचच मी आंघोळ सुद्धा करून घेते आणि चेहऱ्यावर थोडंसं मी गुलाब पाणी छाटत असते, त्याने खूप मस्त असं थंडावा येतो चेहऱ्याला आणि खूप शांत असं वाटते। तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच करून बघा, चेहऱ्याला इतकी मस्त थंडक येते की विचारूच नका। आणि आंघोळ केल्यानंतर लगेचच मी 1 ग्लास पाणी घेत असते। कोमट पाणी नाही घेत, मी थंडच पाणी घेत असते आणि हे पाणी मी अगदी निवांतपणे बसून घोट घोट करून पित असते, कारण पुढची कामे आपल्याला अगदी जोमाने करायची आहे, त्यासाठी थोडा वेळ शांत बसून आपण 1 ग्लास पाणी पिलो की मग आपल्याला मस्त एनर्जी सुद्धा येते, त्यासाठी अगदी शांत मनाने बसून मी हे पाणी पिते। आणि एक स्त्री म्हणून घर सांभाळणं ही फक्त एक जबाबदारी नाही, एक कला आहे, आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या प्रेमाची भेट आहे, त्यासाठी आपल्यामध्येही तेवढी स्फूर्ती असायला पाहिजे। त्यानंतर लगेचच मी कामांना सुरुवात करते। सगळ्यात आधी मी किचन ओटा ओल्या फडक्याने पुसून घेते, कारण रात्रभर काही किडे कॉकरोच वगैरे येत असतील, त्यासाठी सकाळ सकाळी माझी सवयच लागलेली आहे, आधी पूर्ण किचन ओटा पुसून घ्यायचा, त्यानंतरच पुढची कामे करायला सुरुवात करायची। त्यानंतर लगेचच मी रात्री जे दूध तापवून ठेवलेलं असतं त्यावरची मलाई काढून घेते आणि मलाई काढल्यानंतर लगेचच चहा ठेवून घेते, कारण की चहा पिल्याशिवाय तर जास्त शरीराला काही स्फूर्ती येणार नाही, म्हणून सकाळचा चहा तर माझ्यासाठी जरुरीच आहे, म्हणून 1 कप चहा मी सकाळी रोज घेतच असते। आणि याच वेळी मी सगळ्यांचा चहा सोबतच ठेवून घेते, वारंवार ठेवायला नको, कारण एका पाठोपाठ एकच सगळेजण उठत असतात, त्यासाठी मी सगळ्यांचा चहा एकदाच ठेवून घेते। आणि साईड बाय साईड माझं दुसरं स्वयंपाकाचं काम हे सुरू असते। इथे एकीकडे मी सोयाबीन सुद्धा मस्त उकळत ठेवले आहेत। आज मस्त मी सोयाबीनचा पुलाव बनवणार आहे, त्याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पुढे तुम्ही पाहाच। आणि यावेळेस मी इलायचीवाली चहा आणली होती मिस्टरांनी, खूपच छान आहे, इतकी मस्त टेस्टी चहा बनते की विचारूच नका, त्यामध्ये सगळी इलायची मिक्स केलेली आहे, तर पहिल्यांदाच आम्ही ही चहा आणलेली आहे आणि खूपच टेस्टी चहा बनते याने। आणि सकाळचा चहा आम्ही दोघेही सोबतच घेतो, मिस्टर आणि मी, कारण मग पूर्ण दिवस ते बाहेर असतात, मग रात्रीच आपण एकत्र येतो, त्यामुळे सकाळचा चहा आम्ही दोघेही सोबतच घेतो। ते काही कॅमेरासमोर यायला नकारत होते, म्हणून मी काही त्यांना घेतलं नाही आणि निवांतपणे बसून मग आम्ही चहा एन्जॉय करतो। काही बिस्किट खायचे असतील तर तेही खातो, आज काहीच खायचं नव्हतं, आज उपवास होता, म्हणून अशीच चहा घेतली आणि सकाळचा चहा अगदी निवांतपणे आम्ही घेतो। त्यानंतर चला आता कामांना सुरुवात करूया। सकाळची सगळी कामे आता घाईगडबडीचीच होतात। जे सोयाबीन मी उकळायला ठेवले होते तेही काढून घेतले आणि रात्री जे भांडी घासून ठेवले होते तेही आता सुकून जातात सकाळपर्यंत, म्हणून ते सुद्धा लावून घेते शिक्यामध्ये आणि घरामध्ये सुद्धा एकदा झाडू मारून घेते आणि मग जी कापकूप करायची असते ते सुद्धा मी करून घेते याच वेळेला। जसं की मी तुम्हाला म्हटलं, घरकाम हे फक्त काम नाही, ती एक कला आहे आणि ही कला प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच असते। घरातली छोटी छोटी कामे करताना आपल्याला बऱ्याच वेळा चिडचिड सुद्धा होते आणि नको नकोशी वाटतात, रोजच रोज तीच ती कामे आणि तोच तो कंटाळा सुद्धा येतो, पण आपण नेहमी एकच विचार करायचा, आपण हे सगळं कुणासाठी करतोय? आपल्या परिवारासाठीच करतोय, तो परिवार हे आपलाच आहे, म्हणून त्यांच्यासाठी केलेली प्रत्येक कामे हसत खेळत आणि आनंदाने करायची, म्हणजे आपले कामेही सोपी होतात। चला आता मस्त सोया पुलावची रेसिपी दाखवते। त्यासाठी 1 बटाटा कापलेला आहे, 1 टमाटर कापून घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट वाटून घेतलेली आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत, 2 तेजपत्ता, 3 लवंग, 3 मिऱ्या
आणि 1 चक्रफूल आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 वाटी मी कोलम तांदूळ घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बासमती तांदूळाचा केला तर अजूनच मस्त लागतो हा भात। आणि सोयाबीनसुद्धा मी उकळून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता कुकरमध्ये 3 चमचे तेल घालायचे आहे आणि मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची आहे। त्यानंतर तेजपत्ता घालायचा आणि सगळे खडे मसाले घालायचे आहे, त्यांना मस्त असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर टमाटर घालायचे आहे। टमाटर घातल्यानंतर लगेच आपल्याला अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालायची आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे। नंतर बटाटा घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये जे आपण सोयाबीन उकळले होते ते सुद्धा घालून घ्यायचे आहे। हा पुलाव एकदा तुम्ही करून बघा, खूपच टेस्टी लागतो आणि यामध्ये फक्त 1 वाटाण्याची कमी आहे, ते असते तर अजूनच छान लागतो। आणि इथे काही बेसिक मसाले घेतलेले आहे। लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरे पूड आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। आणि शाही बिर्याणी मसाला येतो, कुठल्याही कंपनीचा असला, एव्हरेस्टचा असला तर अजूनच भारी, खूपच छान टेस्ट येते त्याने। तर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला 1 चमचा घातलेला आहे। त्यानंतर पहा, तांदूळ आपले 2 वाटी आहे तर त्यासाठी मी 4 वाटी पाणी घालणार आहे। बासमती तांदूळ जरी तुम्ही घेतले तरीही दुप्पटच पाणी घालायचं आणि ज्याप्रमाणे तुमचे तांदूळ फुलतात त्याप्रमाणे पाणी घालू शकता तुम्ही। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे, मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे। मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं। नंतर धुतलेले तांदूळ घालायचे आहे। तांदूळ छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं। शेवटी कोथिंबीर घालायची आहे। वाटाणे असतील तर वाटाणेसुद्धा घालायचे, माझ्याकडे आता नव्हते म्हणून मी नाही घातले। मग छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून याला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत मस्त शिजू द्यायचं आहे। 2-3 शिट्ट्यामध्येच मस्त आपला सोया पुलाव बनून तयार होतो आणि खायला अप्रतिम असा लागतो। एकदा तुम्ही नक्कीच करून बघा। आणि पहा, मस्त 3 शिट्ट्यामध्येच आपला पुलाव बनून तयार झालेला आहे आणि सुगंध तर इतका घरभर पसरलेला आहे की विचारूच नका। मुलंही म्हणाले, मम्मी आज काय बनवलेलं आहे। आणि आज शॉर्टकट अशी टिफिन रेसिपी बनवली आहे, म्हणजे पोळ्या करायची आज झंझटच नाही। पोळ्या करायला थोडा वेळ लागतो आणि आता तेवढा वेळ वाचला आहे तर तेवढ्या वेळामध्ये आपण दुसरं कुठलंही काम करू शकतो। तर घर चालवताना अशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपल्याला आनंद मिळत असतो आणि एक स्त्री म्हणून आपण आपल्या प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवू शकतो। आता टिफिनही लवकर बनून गेला आणि वेळही वाचला आणि भातही गरम गरम आहे। तोपर्यंत म्हटलं दुसरं काम करूया। तर हे टीव्ही युनिट होतं, ते बरेच दिवस झाले साफ करायचं राहिलं होतं, म्हटलं आज चला ते पूर्ण करून घेऊया। आणि असंही आता गणपती येणार आहे तर थोडी थोडी साफसफाई मला सुरू करायची आहे। पूर्ण किचनही क्लीन करायचं आहे आणि हॉलचे पडदे, सोफा कवर वगैरे सगळं क्लीन करायचं आहे। तेही व्हिडिओ मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे तुम्हाला अजूनही छान छान व्लॉग पाहायला मिळणार आहेत, त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। आणि माझे व्लॉग तुम्हाला पाहायला आवडतात का मला कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मला सुद्धा मोटिवेशन मिळेल आणि पुढे व्लॉग पोस्ट करायची सुद्धा इच्छा होईल, म्हणून नक्कीच मला कमेंट करा। आता एवढ्या वेळामध्ये भातसुद्धा थंड झाला होता, म्हणून म्हटलं चला टिफिन आधी भरून घेऊया। तुम्हाला मी केलेला भात दाखवलाच नाही, काही नाही, पुढे मी दाखवते, थोडा धीर धरा। आणि मिस्टर टिफिनमध्ये चिवडासुद्धा नेत असतात, आवडतो त्यांना म्हणून घेऊन जातात ते, म्हणून मला चिवडा नेहमी बनवूनच ठेवायला लागतो। आणि असाही कधी आपल्याला किंवा मुलांना भूक लागली तर काही नसलं तर आयत्या वेळी खायला बरा पडतो, म्हणून मी चिवडा बनवूनच ठेवत असते। ही काकडी कापून ठेवण्याची टिप्स मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती, तर तेच मी तुम्हाला दाखवत आहे। अशी 2-3 दिवसाची एकच सोबत आपण काकडी कापून ठेवली, काकडी, गाजर किंवा मुळा असो या बीट असो, असं जर 1-2 दिवसाचं आपण कापून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर आयत्या वेळी मग आपली घाई गडबड होत नाही आणि तेवढा वेळही आपला वाचतो। तेवढे 5-7 मिनिटामध्ये आपलं दुसरं कामही होऊ शकते, म्हणून ही टिप्स नक्कीच फॉलो करा। शॉर्ट व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा। आता टिफिनसुद्धा भरून झालेला आहे आणि मिस्टरसुद्धा निघणार आहेत आणि यानंतरची कामे तर तुम्हाला माहीतच आहे, जसं की झाडू पोछा करणे, भांडे घासणे, कपडे धुणे इत्यादी वगैरे खूपच कामे घरामध्ये असतात। आणि पहा किती मस्त सुटसुटीत आपला सोया पुलाव बनवून तयार झालेला आहे, खूपच टेस्टी लागतो, एकदा नक्कीच ट्राय करून बघा।
आता पहा सगळेजण गेलेले आहेत, मुलंही कॉलेजला गेले, मिस्टरसुद्धा गेले. आता तीच आपले जे कामं असतात तीच बाकीची राहिलेली आहेत तीच करून घेते. नेहमी आपलं युद्ध सकाळपासून ते संध्याकाळच्या आपल्या कामांसोबतच असतं, म्हणून आपल्या कामांना हलकं कधीही समजू नये. आता तुमच्यासोबत बोलता बोलता मला एक आठवण झाली म्हणून मी सांगते. 15 ऑगस्टच्या दिवशी कोण बनेगा करोडपतीमध्ये आपल्या भारताला जितवणाऱ्या 3 स्त्रिया आल्या होत्या. तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहीतच आहे. ऑपरेशन सिंदूर हे युद्ध जितवणाऱ्या 3 स्त्रिया आल्या होत्या आणि त्यांनी इतकी छान स्पीच दिली होती. मला तर खूपच आवडली त्यांची ती स्पीच. आणि बघा ना किती गर्व होतो जेव्हा आपल्या देशासाठी कुणी काही करतं आणि स्पेशली जेव्हा स्त्रियांनी काही केलं तेव्हा आपला गर्व अजून जास्त वाढतो, मला तरी असं वाटते. आणि आजच्या युगामध्ये तर स्त्रिया कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत. मग तो कोणताही व्यवसाय असो किंवा घरकाम असो, कुठलंही काम लहान नसतं. जेवढं काम एक पुरुष बाहेर जाऊन करतो त्याहूनही दुप्पट काम एक स्त्री घरामध्ये राहून करत असते आणि तेही अगदी प्रेमाने आपलं घर सांभाळत असते. घर सांभाळणंही तेवढंच कठीण आहे जेवढं बाहेर जाऊन काम करणं. म्हणून आपल्या कामांना कधीही हलकं समजू नका. आणि त्यांच्या बोलण्यावरूनही हेच समजलं. स्पेशली एक लाईन मला खूपच जास्त आवडली जे त्यांनी बोलली होती. कुठलंही काम करत्यावेळी ही एक लाईन नक्कीच याद ठेवा. ती म्हणजे अशी, मैं एक शक्ति हूँ और मैं कुछ भी कर सकती हूँ. ही लाईन मला खूपच जास्त आवडली. चला तर मग जास्त बडबड न करता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.